पगारांच्या हक्काचा अरे असा कसा देत नाही, अरे असा कसा देत नाही, अधिकाऱ्यांना होते जेल, अधिकाऱ्यांना होते जेल, सरकार आहे तुपाचे, सरकार आहे तुपाचे, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, असा कसा देत नाही, असा कसा देत नाही। साथियो नमस्कार, आपण पाहता आमचं चॅनल। नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये खूप सारे आंदोलन चालू आहे। महत्त्वाचे काही आंदोलन आहेत जे आंदोलन आमरण उपोषणापर्यंत आहे आणि मरणापर्यंतच्या घरापर्यंत गेलेले आहेत। आपण माझ्या मागे जे पाहत आहात पुतळा उभारलेला आहे देवाभाऊचा, आणि काही लिहिलं पण आहे त्याच्यामध्ये, दे ग बाई दे, पगार दे, अण्णा भाऊ आम्ही काय खाऊ, हायकोर्टाच्या निर्णयाचं पालन करा, अशा प्रकारचे स्लोगन लिहिलेले आहेत। आणि खूप दिवसापासून बसलेले आहेत पण कोणी मंत्री यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही। सगळे मंत्री मशगूल आहेत त्यांच्या विधान भवनामध्ये। तरी आपल्यासोबत जे व्यक्ती आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांचं काय मत आहे आणि कशासाठी ते आंदोलनासाठी बसलेले आहेत। सर, आपला परिचय सांगा। मी सुरेश दारणे, सहाय्यक शिक्षक, नागपूर विभाग। हा शालारताडी प्रकरण मागील 10 महिन्यापासून सुरू झालेला आहे। याच्या अगोदर आंदोलने, निदर्शने, ऑफिस, मंत्री, आमदार, खासदार यांना भेटी देऊन सुद्धा या शिक्षकांच्या वेतनाचं कोणीही निरोप घेतलेला नाही आणि त्यांच्या वेतन जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही आहे। त्या अगोदर 400 ते 550 शिक्षक हायकोर्ट नागपूर इथे गेले असता नागपूर हायकोर्टाने न्यायालयाचा आदेश दिलेला आहे की सर्वांचे पगार हे 2 हप्त्यात किंवा 6 हप्त्यामध्ये करण्यात यावे। तरी सुद्धा उपसंचालक ऑफिस कार्यालयातून या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शालार्थ पीडित शिक्षकांनी 632 शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। या आंदोलनात गर्भवती महिला तसेच काही पीडित महिला सुद्धा ज्यांची बसण्याची कंडिशन सुद्धा नसताना त्या आंदोलनाला रोज उपस्थित आहे, दिवस रात्रभर। काही पुरुष वर्ग सुद्धा आहे का ज्यांचा आज BP लो आहे, हाय आहे, अशा परिस्थितीत सुद्धा हा आंदोलन करत आहे। पोटाच्या तिडकेसाठी 10 महिन्यापासून रोखलेलं वेतन सुरू करावं। मायबाप सरकारने न्यायालयाचं पालन करून शिक्षकांचे पगार सुरू करावे एवढीच सरकारला विनंती आहे। याच्या पलीकडे दुसरं कोणतंच मागणं नसून एक शेवटची इच्छा म्हणून शिक्षक लोकांनी सरकारला टकला आंदोलन सुद्धा केलेलं आहे आणि आपले केस सुद्धा अर्पण केलेले आहे। याच्यामधलं तुमचं एक जे वेशभूषा दिसते, टक्कल दिसते, तेच काय का? जवळपास 50 शिक्षकांनी या ठिकाणी मुंडन आंदोलन केलेलं आहे, केसदान आंदोलन केलेलं आहे। या पलीकडे जर शिक्षकांची मागणी पूर्ण होत नसेल तर उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। लोक या ठिकाणी शिक्षक वर्ग तसेच महिला वर्ग आत्मदहन करायला सुद्धा तयार आहे। हा शेवटचा दिवस समजून आम्ही शेवटची मागणी समजून सरकारला पुन्हा सांगतो आहे की या ठिकाणी जर आमची मागणी पूर्ण झालेली नाही तर उद्याला आम्ही आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी देत आहोत। कोणी मंत्री तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आलेत का? अजूनपर्यंत कोणतेही मंत्री या ठिकाणी उपस्थित झालेले नाही आहेत। त्यामुळे हा आंदोलन 5व्या दिवशी सुद्धा आज सुरू आहे आणि रात्रंदिवस आम्ही इथेच थांबणार आहोत। आज तुमचे निवेदन काही मंत्र्यापर्यंत गेले का? हा, निवेदन मंत्र्यापर्यंत गेलेले आहेत। काही त्यांच्याकडून आश्वासनं तर रोजचे साहेब भेटतात साहेब। लॉलीपॉप तर खाऊ खाऊ आम्ही इतके मोठे झालो, तर आता लॉलीपॉप नको, आम्हाला न्याय हवा आहे आणि आमचा पगार हवा आहे, हीच सरकारला विनंती आहे। सरकारचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे पैसा नाही आहे। नाही, आमचं 62 कोटी निधी मंजूर झालेला आहे। पे युनिटला पगार बिल सुद्धा मागितलेले आहे। फक्त शिक्षण अधिकाऱ्याची काउंटर सही त्या पगार बिलावर व्हायचं बाकी उरलेलं आहे। अजून सरकारला काय पाहिजे आहे?
निधी मंजूर असून सुद्धा हायकोर्टाचा निर्णय आहे की यांचे पगार करा. त्या अंतर्गत त्यांनी वेतन बिल मागवितले आहे. मागवितल्यानंतर त्यांच्यावर फक्त शिक्षण अधिकारी म्हणतात की मी पगार बिलावर सही करायला असमर्थ आहे, असं त्यांनी लेखी उत्तर दिलं आहे. त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये 10 महिने लोटून गेलेला आहे. साहेब, आजपर्यंत अजूनही त्यांचं वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळालेलं नाही का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. जर उद्या आंदोलन म्हणजे उद्या जर अधिवेशन संपलं संध्याकाळी, त्याच्यानंतर तुमची काय भूमिका असणार आहे? तर उद्या दुपारलाच आम्ही आत्मदहन करून टाकू इथे. त्याच्यानंतर सरकारने त्याचा जबाब द्यावा. चला ठीक आहे सर. याच्यानंतर महत्त्वाचा हा विषय आहे की इथे आंदोलनं खूप सारे होत आहेत आणि आम्ही पदोपदी तुम्हाला आंदोलन दाखवत आहोत. यांचा जो निर्णय आहे हा निर्णय बरोबर आहे की चूक आहे? यांनी जी आंदोलनाची भूमिका घेतली आहे, आत्मदहनाची भूमिका घेतली आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? इथे आंदोलन करणारे प्रत्येकजण आंदोलन करत आहेत आणि ते आंदोलन कोणत्या शेवटपर्यंत जाणार आहे हे आपण विचार करण्याची गोष्ट आहे. आमच्या ह्या व्हिडिओमध्ये जे यांनी बोललेलं आहे त्यामध्ये तुमचं काय मत आहे याबद्दल आम्हाला जरूर कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि यांनी जे बोललेलं आहे याबद्दल कमेंट जरूर करा. धन्यवाद.